साताऱ्यात नेमकं चाललंय काय? कुठे लग्नाची मेहंदी सुकण्याआधीच एका नवविवाहितेचा करुण अंत झालाय, तर कुठे पत्नीच्या डोळ्या देखत पतीचा जीव घेण्यात आलाय. 24 तासात साताऱ्याला हादरवून सोडणाऱ्या या दोन घटनांनी माणुसकीला काळीमा फासलाय. पाहूया त्याचा थरारक रिपोर्ट. नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. साताऱ्यात मंगळवारचा दिवस दोन भीषण घटनांनी उजाडला. पहिली घटना साताऱ्यात शहरातली, जिथे अवघ्या 12 दिवसांपूर्वी झालेल्या एका प्रेमविवाहिताचा शेवट मृत्यूने झाला. ही कहाणी आहे भाग्यश्रीची. सांगलीची भाग्यश्री मोठे 30 मार्चला बेपत्ता झाली आणि राजकुमार कांबळे सोबत तिनं लग्न केलं. ती सासरी सुखात असेल असं तिच्या माहेरच्यांना वाटत होतं. मात्र 12 एप्रिलला फोन आला की भाग्यश्री रुग्णालयात आहे. नातेवाईक पोहोचले तेव्हा तिला मृत घोषित करण्यात आलं होतं. हुंडा हवा होता म्हणून तिचा घातपात केला असा गंभीर आरोप करत तिच्या कुटुंबाने सातारा पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. एका तरुण मुलीचा असा संशयास्पद अंत साताऱ्याला सुन्न करून गेलाय. दुसरी घटना ही तितकीच धक्कादायक आहे. पत्नी समोरच रक्ताचा सडा पाडला गेला. शेतात काम करणाऱ्या अमर नलगे यांच्यावर ऋषिकेश कासकर नावाच्या तरुणाने खोऱ्याने जीवघेणा हल्ला केला. तोही कोणासमोर, तर अमर यांच्या पत्नीसमोर. पत्नीच्या किंकाळ्यांनी परिसर हादरला होता. मात्र आरोपीने अमर यांच्या डोक्यावर इतका जोरदार प्रहार केला की उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे अवघ्या 6 महिन्यांपूर्वी अमर यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता आणि आता कर्त्या पुरुषाची अशी हत्या झाल्याने नलगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. आरोपीला अटक झाली असली तरी साताऱ्यातील या वाढत्या हिंसाचाराने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं केलंय. प्रेमविवाह असो की शेत शिवारातील वाद, रागाच्या भरात माणसाचा संयम सुटत चाललाय. कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर हिंसक प्रवृत्ती वाढणं हे चिंतेचं लक्षण आहे. पोलीस तपासात या दोन्ही घटनांमागचं सत्य लवकरच समोर येईल अशी अपेक्षा 7/12 वासिय करत आहेत. कुठे सुटली सुखाची साथ, कुठे झाला निर्गुण घात, अशा या दोन हृदयद्रावक घटना आहेत. एका बाजूला हुंड्याचा आरोप आणि दुसऱ्या बाजूला जमिनीच्या वादातून झालेला खून. साताऱ्यातील या दोन्ही घटनांनी आपल्याला पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडले. समाजातील ही क्रूरता थांबणार कधी, हाच मोठा प्रश्न आहे.